नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? असायलाच पाहिजे, कारण उन्हाळा संपलेला आहे आणि तुमच्या माझ्या आणि सर्वांच्याच आवडीचा ऋतू आलेला आहे, तो म्हणजे पावसाळा. पावसाळा कोणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडतो. क्वचितच एखादी व्यक्ती असूही शकते की तिला पावसाळा आवडत नाही, पण अशी व्यक्ती लाखात एखादीच, बरं का. पण आपण त्यामध्ये नाही, हे मात्र आपलं सौभाग्यच. तर अशा या आपल्या आवडत्या ऋतूची भन्नाट भटकंती करण्यासाठी आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत कामशेत रेल्वे स्टेशनवरती. आणि इथून पुढे आपण जाणार आहे एका मस्त भटकंतीला. कुठे जाणार आहे, कसा जाणार आहे आणि कसं जायचं, इत्थंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच भन्नाट भटकंतीचा अनुभव तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी घ्यायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की मी सकाळी 6:10च्या लोकलने चिंचवड स्टेशनवरून कामशेतला येऊन उतरलो आहे. कामशेत म्हटलं की 90च्या दशकात दूरदर्शनवर फेमस असलेले मिले सूर मेरा तुम्हारामधील ते कामशेतचे रेल्वे स्टेशन आणि संत वाहणारे इंद्रायणीचे दृश्य डोळ्यासमोर आपसुकच उभे राहते. तर मित्रांनो, हेच आहे ते कामशेत. कामशेतमधील अरुंद गल्ल्या पार करून आम्ही आता जुन्या मुंबई पुणे हायवेवर आलेलो आहोत आणि इथून पुढे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरून आजच्या ट्रेकला सुरुवात होणार आहे. आणि आजचा ट्रेक आहे भातराशी. जुन्या पुणे मुंबई हायवेवरून पुढे गेल्यानंतर हा हायवे एक बागदार वळण घेऊन खिंडीत जातो. त्या खिंडीत न जाता त्याच्या अलीकडे एक विकेंडर नावाची रेसिडेन्शियल सोसायटी आहे. त्याच्या बाजूला एक मोकळे मैदान आहे आणि या मोकळ्या मैदानातून एक पायवाट पुढे पाण्याच्या टाकीच्या दिशेने जाते. आणि याच पाण्याच्या टाकीपासून एक पायवाट डोंगर चढणीला लागते आणि हीच आहे ती भातराशीच्या ट्रेकची सुरुवात. मित्रांनो, सकाळची वेळ आहे, त्यामुळे वातावरण अगदी भन्नाट आहे. पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे. आपण आता कामशेत बरेच मागे सोडून डोंगरावर वर आलेलो आहोत.
इथे एका गोष्टीची मी तुम्हाला जाणीव करून देतो, या भातराशीच्या ट्रेकची वाट फार मळलेली नाही, कारण या ट्रेकला फारसे कोणी येत नाहीत. किंबहुना अनेक लोकांना हा ट्रेक माहीत नाही, त्यामुळे इकडे चुकण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर या ट्रेकला येणार असाल तर जाणकार व्यक्तीबरोबरच या, नाहीतर तुम्ही 100% चुकणार. पाण्याच्या टाकीपासून ट्रेकला सुरुवात केल्यानंतर डावीकडे किंवा उजवीकडे म्हणजे दक्षिणेला किंवा उत्तरेला जाणाऱ्या कुठल्याही वाटेने न जाता पश्चिम दिशेला जी वाट डोंगरावर जाते त्या वाटेनेच वर जायचे आहे. वर गेल्यानंतर तुम्ही एका पॅराग्लायडिंगच्या जम्पिंग पॉईंटपर्यंत येऊन पोहोचता. गुगल मॅपमध्ये सुद्धा तुम्हाला या पॅराग्लायडिंगचं लोकेशन दिसू शकतं. मी सुद्धा एक्झॅक्ट याच लोकेशनला आता येऊन पोहोचलेलो आहे. मॅपमध्ये व्ह्यू जरी थोडा वेगळा दिसत असला तरी इथे मात्र वातावरण अगदीच भन्नाट आहे, मस्त आहे, पाऊस पडलेला आहे आणि भारी वाटतं इथे. तर थोडा आपण आता या वातावरणाचा आनंद घेऊया. मित्रांनो, पॅराग्लायडिंगचा जो पॉईंट होता त्या पॉईंटच्या आपण खूप पुढे आलेलो आहोत. मी तुम्हाला अजून एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो की पॅराग्लायडिंगच्या पॉईंटच्या थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला याच पठारावरती एक उंच टेकडी दिसते. या टेकडीवरती पण एक रस्ता जातो. या टेकडीच्या रस्त्यावरती न जाता किंवा त्याच्याही बाजूला डाव्या बाजूने एक रस्ता आहे, तो त्या टावरकडे जातो. त्या टावरकडे सुद्धा न जाता टेकडीला उजव्या बाजूने वळसा मारून पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं पठार लागतं आणि या रस्त्याने पुढे जाताना आपल्याला उजव्या बाजूला सततपणे पुणे मुंबई एक्सप्रेसवे दिसत राहतो. म्हणजे तुम्ही योग्य रूटवर आहात हे लक्षात घ्या. ट्रेक रूटमध्ये अशी अनेक फुलं आपल्याला पाहायला मिळतात. हे जे फूल आहे हे नागोबाच्या फण्यासारखं फूल आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर फूल आहे. म्हणजे अशी फुलं आपल्याला खूप कमी पाहायला भेटतात शहरामध्ये. ट्रेकला आल्यानंतरच अशा प्रकारची फुलं तुम्हाला पाहायला मिळतात. हे आहे समोर वाघेश्वराचं मंदिर आणि हे वाघेश्वर खिंड. फायनली आपण खिंडीत येऊन पोहोचतोय आता. खिंडीत उतरण्यासाठीचा रस्ता अगदीच खतरनाक आहे. जाळीच्या खालून वाकून उतरायला लागते. वाव, हेच ते वाघेश्वर खिंडीतलं वाघेश्वराचं सुंदर असं मंदिर. निसर्गरम्य परिसरातलं अगदी उंचावरचं हे खूप छानसं असं मंदिर आहे. आपण पाहू शकता की खालच्या बाजूला एक्सप्रेसवेचा बोगदा आहे आणि ह्या बोगद्याच्या अगदी वरच्या बाजूला हे सुंदर मंदिर आहे. हायवेवरून जाताना आपल्याला कधी कल्पनासुद्धा येणार नाही की वरच्या बाजूला एखादं मंदिर असू शकतं. इतके सुंदर छानसं मंदिर आहे. इथलं लोकेशन जबरदस्त आहे. वातावरण खूप भारी आहे आणि मंदिराच्या समोर ह्या अशा दीपस्तंभ आहेत, दीपमाळा आपण ज्याला म्हणूया. आणि मंदिरामध्ये सुद्धा वाघेश्वराची अगदी सुबक मूर्ती खूप छान आणि काही स्थानिक लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले दिसत आहेत आपल्याला. आपण मगाशी ज्या टावरचा उल्लेख केला होता तो टावर अगदी या डोंगराच्या पाठीमागे आहे. वाघेश्वर मंदिरात थोडी विश्रांती घेऊन पुन्हा आम्ही आता भातराशीच्या दिशेने निघालो आहे. भातराशीला जाण्यासाठी मंदिराच्या अगदी पाठीमागून रस्ता आहे. हा जो समोरचा डोंगर दिसतो आहे हाच आहे भातराशी. या टेकडीमुळंच ह्या ट्रेकला भातराशीचा ट्रेक म्हणतात. वाघेश्वर मंदिरापासून पाठीमागे आल्यानंतर आपल्याला एक निमुळतं पण अगदी लांब एक पठार पाहायला मिळते.
या पठारावरतून आपल्याला अगदी 360 व्ह्यू घेतला तर खूप सारे फोर्ट्स आणि हा एक्सप्रेस हायवे पाहायला मिळतो। या हायवेचा जो बोगदा आहे तो अगदी या पठाराखालूनच गेलेला आहे। आणि समोर आता आपण निघालेलो आहोत भातराशीकडे। भातराशीला जाण्यासाठी समोर जो डोंगर दिसतो आहे याच्या अगदी शिखरावरती जायचं आहे, कारण इथे वाट चुकण्याची पण दाट शक्यता आहे। खालच्या बाजूनी एक वाट आहे, पण ती वाट पुन्हा या शिखरावरून येणाऱ्या वाटेकडेच जाते। शिखरावरून गेल्यानंतर खूप छान असा पवन मावळचा आणि इकडे अंदर मावळचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। हे डोंगर चढून या खिंडीत उतरायचे आणि मग ही खिंडीतनं पुन्हा वर चढून हा भातराशी। We reach top. Wow. Wow. पवना डॅम। वाघेश्वर मंदिराच्या पाठीमागील पठारावरून पुढे निघाल्यानंतर समोर एक जो डोंगर दिसतो त्या डोंगराच्या टॉपला गेल्यानंतर तिथून पुढे पूर्ण टॉपनेच एक वाट आहे आणि ती वाट आपण पाहू शकता की ही समोर येते। इथून खाली उतरल्यानंतर पुन्हा पूर्ण डोंगराच्या टॉपनीच आपल्याला जायचं आहे आणि काही ठिकाणी खाली उतरायला लागतं, 2 ठिकाणी खिंड लागते। ही खिंड उतरून पुन्हा टॉपलाच जायचं आहे, म्हणजे अगदी निमुळती वाट आहे। दोन्ही बाजूला पूर्णतः एका बाजूला पवन मावळ आणि एका बाजूला अंदर मावळ त्याची ही सीमा आहे आणि ह्या पूर्ण टॉपने आपल्याला भातराशीकडे जायचं आहे। आणि आता भातराशीच्या दिशेनं ही अंतिम चढाई। आता 2 टेकड्या क्रॉस केल्यानंतर भातराशीचं पठार आहे आणि त्याच पठारावरती भातराशीचा सुंदर असा डोंगर आहे। खूप सुंदर दृश्य आहे, पाणी साठलेलं नाही अजून। हाच तो भातराशीचा डोंगर। शेवटची खिंड चढून वर आल्यानंतर समोर आपल्याला असे रॉक दिसतात। या रॉकच्या बाजूने पण पुढे एक रस्ता आहे, तो रस्ता पुढे जाऊन पुन्हा पठारावरती येतो, मात्र तो रस्ता थोडा निमुळता आहे। त्यामुळे तिकडे न जाता आम्ही रॉकमधून वर चढण्याचा निर्णय घेतला, कारण रॉकमधून वर चढल्यानंतर आपण थेट भातराशीच्या पठारावरती जातो आणि रॉकमधून चढाई करणं तितकंसं अवघड नाही आहे। रॉकमधून चढाई करून मी वर आलेलो आहे आणि पाठीमागे सतीश भोसले
माझा मुलगा आविष्कार आणि त्याच्या पाठीमागे त्याचा मित्र अनय, हे तिघेजण आहेत. त्यांना मी आता गाईड करतो आहे वर घेण्यासाठी. आणि वाट तशी सोपी आहे, फार अवघड नाही आहे. आणि रॉकमधून चढणं कधीही चांगलं निसरड्या वाटेने चढण्यापेक्षा. त्यामुळं आम्ही रॉकमधून येण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सतीश वर आलेले आहेत आता. फायनली पोचलेलो आपण भातराशीच्या पठारावरती. पाऊस असता तर खूप छान वाटलं असतं. तर मित्रांनो, हा आहे भातराशीचा डोंगर. पुणे मुंबई हायवेवरून डाव्या बाजूला आपल्याला मुंबईकडे जाताना हा सतत दिसत राहतो. लोणावळ्याच्या अलीकडे म्हणजे मळवली स्टेशनच्या जवळपास हा आपल्याला दिसत राहतो. आणि खूप उंच असा हा डोंगर आहे. याची जी रचना आहे ती भाताची रास म्हणजे धान्याची किंवा भाताची अशी जी रास असते, खळ्यावरती भात पिकवल्यानंतर मळणी केल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचा ढीग घातला जातो आणि तो ढीग जसा दिसतो तसाच हा डोंगर दिसतो. त्या ढिगाला रास असं म्हणतात. म्हणून याला भातराशी म्हणजे हा जो आहे तो मावळ प्रांत आहे आणि मावळ प्रांतात जास्त प्रमाणात भात पिकला जातो. म्हणून इकडे भाताचीच रास शक्यतो असते. त्यामुळे हा जो डोंगर आहे तो भाताच्या राशीप्रमाणे दिसतो, म्हणून हा भातराशी. आता हे भातराशीचं पठार आहे आणि आता मी या भातराशीच्या टॉपला जाणार आहे. वरती भगवा ध्वज वाऱ्यावरती डौलाने फडकतोय. खूप सुंदर असं दृश्य आहे. हा ट्रेक आम्ही खूप वेळा केलेला आहे. अनेक वेळा या ट्रेकला मी आलेलो आहे. पण आज पाऊस नाही आहे. हा ट्रेक मी पावसाळ्यात केलेला आहे, उन्हाळ्यात केलेला आहे, रात्रीसुद्धा केलेला आहे. त्यामुळे या ट्रेकच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. आणि विशेष म्हणजे आज आम्ही चुकलो नाही. तर मला वाटतं जेवढ्या वेळा मी या ट्रेकला आलो तेवढ्या वेळा मी या ट्रेकला चुकलेलो आहे. थोडी का होईना भटकंती होतीच, पण आज विशेष म्हणजे आम्ही कुठेही भटकलो नाही. आणि खालच्या बाजूने येता आज पूर्ण टॉपने आम्ही आलेलो आहे. त्यामुळं थोडी दमछाक निश्चित झालेली. म्हणजे सुधीर भाऊ मेजर टॉपपर्यंत पोहोचलेत. 2 मिनिटात वर पोहोचतील ते आता. सुंदर असं हे दृश्य या पठारावरचं. पाणी आहे या ठिकाणी थोडंफार. आणि आमची ही टीम भोसले साहेब, आविष्कार आणि अनय येत आहेत पाठीमागून. ऑलमोस्ट टॉपपर्यंत आलो आहे मी आता. थोडा बाकी आहे. And finally we are reached on the top of Bhatrashi. Wow, wow. मालेवाडी. हा भातराशीचा डोंगर या परिसरातील सर्वात उंच डोंगर आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे इथे खूप जास्त वारा आहे आणि वाऱ्याचाच आवाज खूप जास्त प्रमाणात येतो. या ध्वजाजवळ आराम करतायत मेजर सुधीर गायकवाड. आणि हा आहे स्वराज्य ध्वज. याच मावळ प्रांतातील एका ट्रेकिंग ग्रुपने उभारलेला आहे. आता इथून आम्ही खाली उतरणार आहे. हे समोरचं जे पठार दिसतंय ह्या पठाराच्या पुढच्या सोंडीवरनं खाली उतरण्यासाठी जागा आहे. खाली उतरून पुन्हा आम्ही ह्या मालेवाडीमध्ये येणार आहे. आणि मालेवाडीतनं खाली पाटणकडे जाण्याला एक रस्ता आहे. हे शेवटचं जे घर दिसतंय त्या बाजूने खाली जाण्यासाठी एक रस्ता आहे. पाटण म्हणजे मळवली. म्हणजे पाटणपासून मळवली दूर आहे 2 किलोमीटर. पण आम्ही
पाटण मार्गे मळवली जाणार आहे आणि मग तिथून ट्रेन पकडणार आहे. म्हणजे आता हा ट्रेकचा उत्तरार्ध. पात्राशीचा डोंगर उतरून आम्ही आता खाली आलो आहे आणि भोसले साहेब अजून उतरत आहेत. थोडी उतरण अवघड आहे, एकदम स्टीप आहे, त्यामुळं उतरायला त्रास होतो. पण ठीक आहे, फार अवघड असं नाही आहे. उंची कमी असल्यामुळं सहजपणे उतरता येतं. भाद्राशी डोंगराच्या दक्षिण बाजूला वसलेलं हे छोटंसं टुमदार गाव म्हणजे मालेवाडी. मालेवाडीला येण्यासाठी डांबरी रस्ता आहे, तो पवनानगर मार्गे वर येतो. खतरनाक वाट आहे उतरायची, अतिशय अवघड आणि स्टीप वाट आहे ही मालेवाडीत उतरण्यासाठी. सुधीर भाऊनी नवीनच रस्ता शोधून काढलेला आहे. रिस्की आहे प्रचंड. खरं तर पठारावरून खाली उतरण्यासाठी उत्तरेकडच्या बाजूने वाट आहे, मात्र हा पण एक नवीन रस्ता मला आज सापडलेला आहे. नवीन असं म्हणता येत नाही, तो जुनाच रस्ता आहे, मात्र आम्ही या रस्त्याने कधी खाली उतरलो नव्हतो. थोडा अवघड आहे. फायनली आम्ही भातराशीचा डोंगर उतरून मालेवाडीमध्ये पोहोचलेलो आहे. हे आहे मालेवाडी गाव. अगदी 10-15 घराची वस्ती आहे. खूप छान आणि टुमदार असं गाव आहे. डांबरी रस्ता आहे या ठिकाणी येण्यासाठी. मालेवाडी, त्रास मालेवाडी. हा रस्ता पवनानगरच्या बाजूला खाली जातो. मालेवाडीसाठी जो रस्ता वर येतोय हा डांबरी रस्ता, हा पवनानगर मार्गे येतो. ॲक्च्युली लोणावळ्याच्या बाजूने किंवा पाटणच्या बाजूने वर येण्याचा रस्ता नाही आहे. हा रस्ता आता पुढे जाऊन लेफ्टला खाली पवनानगरला उतरतो आणि आपण जाणार आहोत पाटणकडे, म्हणजे राईट साईडला. आणि पाटणला पूर्ण उतारा पायवाट आहे आणि पूर्ण उतरायचं खाली. ती वाटसुद्धा थोडीशी अवघड आहे. पाहूया आपण, तिथे गेल्यानंतरच कळेल वाट कशी आहे. पाऊस असता तर खूप छान झालं असतं. वातावरण तर मस्तच आहे, पण थोडी पाऊस असता थोडा तर मजा आली असती. मालेवाडीतून पश्चिमेकडे म्हणजे विसापूरच्या दिशेने या डांबरी रस्त्याने पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक घर दिसेल आणि त्या घराच्या समोरूनच अगदी उजव्या बाजूला जंगलातून एक पायवाट खाली जाते. ही वाट खाली सरळ पाटणकडे जाते. मित्रांनो, आज सकाळी 7 वाजता आम्ही कामशेत या ठिकाणावरून या ट्रेकला सुरुवात केली. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही कुठेही काही खाल्लं नाही किंवा चहा पण आम्ही घेतलेला नाही आहे. गेले 5.5 तास झाले, म्हणजे आता 12:30 वाजलेले आहेत, म्हणजे 5.5 तास झाले आम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे. त्यामुळे प्रचंड भूक लागलेली आहे आणि बरोबर आणलेली शिदोरी आता ह्या वाटेवरतीच आम्ही सोडलेली आहे आणि थोडीशी पेटपूजा उरकून आम्ही पुन्हा मार्गस्थ होणार आहे. कारण 2 किंवा 2:15ला एक ट्रेन आहे आणि त्या ट्रेननी आमचा परत जाण्याचा विचार आहे. पण अजून पाटणला पोहोचण्यासाठी आम्हाला कमीत कमी 1 तास ते 1.25 तास लागणार आहे. त्यामुळे आम्ही आता घाईघाईमध्ये जेवण करून निघतो आहे. मित्रांनो, आता आम्ही जेवण करून बऱ्यापैकी खाली आलो आहे आणि हे समोर जे गाव दिसते ते आहे पाटण. खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय पाटणचा, मस्त एकदम भारी वातावरण आहे. खाली पाटणमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणाहून आम्ही मळवलीला जाणार आहे. साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे आणि मळवलीमधून आम्ही ट्रेन पकडणार आहोत. आम्ही येऊन पोहोचलो आहे मळवली स्टेशनवरती आणि या ट्रेकचं साधारणतः अंतर झालेलं आहे 18 किलोमीटर. तर मंडळी, तुम्हाला या 18 किलोच्या एका भन्नाट ट्रेकचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर मित्रांनो, या ट्रेकपुरता मी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओवर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.